तर 3 धाब्याची पेनल्टी असेल. 5 मिनिटात जर क्षेत्ररक्षण लावलं नाहीये तर 3 धाब्याची पेनल्टी लक्षात ठेवा. आणि आता 20 मिनिटात तुम्हाला 4 षटके समाप्त करायचे. टायमर आपण सेट करतोय. जर 21 मिनिटं लागतायत तर एक क्षेत्ररक्षक तुमच्या आतमध्ये बोलवला जाईल. टायमर आपण सेट करतोय कारण आधीच उशीर होतोय. जवळजवळ सव्वा तास एक मॅच साठी जातोय. कारण आमचा उद्देश आहे की 6 ओव्हरचे मॅच शेवटच्या मॅच पर्यंत झाले पाहिजे, परंतु तुम्ही कोऑपरेट करत नाहीये. आता टीम मीटिंग करू नका, नाहीतर 3 धाब्याची पेनल्टी आम्ही जोडतोय. लक्षात ठेवा. पंच 2-3 मिनिटात मॅच चालू झाला नाही तर 3 धाब्याची पेनल्टी असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. लक्षात ठेवा. पाटील ब्रदर्स पुरस्कृती स्पर्धा आपण अनुभवतायत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून चांगले कमेंट्स येत आहेत. तुकारामजी मांगेले सरांसाठी मात्र त्यांचा आज वाढदिवस. सर्वांना हवेसे वाटणारे क्रिकेट एक्सपर्ट तुकारामजी मांगेला सर, आज त्यांचा वाढदिवस. चला, दोन्ही बॅटर्स आमचे मात्र सज्ज आहेत. प्रशांत शिखरत एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आपण विकास दसकर चिका नावाने जास्तीत जास्त पसंती आहे. गुल मार्ग पर हर्षद सज्ज असेल. क्षेत्ररक्षण सजून घ्या, आता उशीर होणार नाहीये. त्यानंतर नेक्स्ट मॅच हितांश युगांश 11 अँड आदिराज 11 वालीव. हितांश युगांश 11 संघ उपस्थित झालाय, त्यांचंही सहर्ष स्वागत. या 5 षटकानंतर लगेच टॉस बॉक्सच्या दिशेने या, जिथे टॉस केला जाईल. चला, मॅच लावली सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जरूर आपण पाहू शकतायत. 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. हर्षद कुलंज मार्ग पर सज्ज झालाय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. हर्षद पहिला चेंडू प्रशांतसाठी. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक. चेंडू निघून जातोय सी मारेशा बार. येतोय चौकार. 4. अथर्वजी पाटील साहेबांचं मात्र शुभ आगमन. त्यांचं स्वागत केलंय चौकारांशी. वेलकम. या क्रीडानगरीमध्ये आपलंही सहर्ष स्वागत. वेळात वेळ काढून उपस्थित झाल्यात. या पाटील परिवाराच्या वतीनं आपलंही सहर्ष स्वागत असेल. 4 धावा या स्कोरबोर्डवर जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा बडी मछली जाल में फसते हुए. प्रयत्न जरूर चांगला केला होता. बैठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्या दांडी गोल केलाय. प्रशांत गरतला माघारी परतवलं गेलंय. बडी मछली जाल में फसते हुए. गॉन. सर्वांच्या नजरा होत्या प्रशांत खरत यांच्या बॅटिंगवर, परंतु मागच्या मॅच मध्ये काही दमखम दाखवला होता. जयू मैदानच्या आतमध्ये दाखल होतो, ज्यांच्या बॅट मधनं आज 51 धावांचं झंझावत पाहिलं होतं. हाफ सेंचुरी जरूर लगावली आजच्या दिवसात. या स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी जयेश खरत मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. तोच कौतुक करावं लागेल हर्षदचं, कारण महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. आधीच्या मॅच मध्ये 4 चौकार ठोकल्या होत्या, त्यानंतर बाद झाला होता. आता 1 चौकार ठोकला आणि फलंदाज तंबूच्या आसाला जरूर पाठवला गेलाय. जयू मैदानच्या आतमध्ये दाखल होते. टीमची टोटल 4. मागच्या मॅचचा हिरो. 4 धावा या स्कोरबोर्डवर लागतायत. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना, त्यानंतर पहिल्या फेरीतला तिसरा सामना असेल. हितांश युगांश 11 संघ उपस्थित झालाय. त्यांच्या अपोजिट असेल आदिराज 11 वालीव. 5 षटकानंतर लगेच टॉस केला जाईल.
गोलंदाज हर्षद पुन्हा एकदा यावेळेस आता क्रॉस पॅटर्न करण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर इथे परिपूर्ण केली जाईल आणि या एकेरीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. 5 धावा स्कोर बनवावे लागतात. मागच्या मॅच मध्ये या दोघांनी चांगली पार्टनरशिप रचली होती, चांगली बॅटिंग केली होती या दोघांनी. 3 चेंडूची समाप्ती. टीमची टोटल 5 जाऊन पोहोचलंय 5 या अंकावर. 5 धाबा स्कोरबोर्डवर थोडीशी दमछाक होतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन विकास तस्कर मागच्या मॅच मध्ये काही जबरदस्त फलंदाजी. यावेळेस मात्र इथे फटका फसला जाईल का क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. जीवाचे आकांत करताना पुढे आले आणि सुपर झेल टिपला गेलाय. पहिली दोन्ही सलामी मात्र माघारी परतवताना सुपर बॉलिंग. अपना है भाई हे मार्केट मध्ये साऱ्याच्या आधी एकच अपना है भाई. कधी कोणाला घाबरला नाही आपला दादा यो वनमॅन शो आहे. कधी कोणाला घाबरला नाही आपला दादा यो वनमॅन शो आहे. कधी कोणाला घाबरला नाही आपला दादा यो वनमॅन शो आहे. कधी कोणाला घाबरला नाही आपला दादा यो वनमॅन शो आहे. थँक्यू. काही जबरदस्त गोलंदाजी केली. चला बॅटर्स थोडस घाई करा, आधीच उशीर होतोय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हिटमॅन सारखी कामगिरी करेल का, कारण दोन्ही सलामीर स्वस्तामध्ये बाद झाल्यात. आणि हर्षदचं कौतुक करावं लागेल, तिथे विकेट किपरचंही कौतुक करावं लागेल. सुपर झेल टिपला गेलाय. 5 धावा 2 गडी बाद. सो मात्र दुर्गेश 11 बलाढ्य संघ, परंतु सध्या चांगली कामगिरी, चांगली सुरुवात केलंय. SS क्लबचं कौतुक करावं लागेल, परंतु सर्वांच्या नजरा असेल मागच्या मॅचचा हिरो जयेश खरतवर सर्वांच्या नजरा असतील. त्यांच्या बॅटमध्ये झंझावत पाहिलं होतं 51 धावांचं. परंतु आता हिरो बनण्याची संधी रोहितकडे असेल. रोहितला संधी प्राप्त झालंय. सध्या टीमची टोटल 5 चेंडू समाप्त झाले. सध्या 4 2 विकेट्स 5 धावा. चांगले फ्लाइंग स्टार्ट प्राप्त केलंय, कारण पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता, त्यानंतर इकडनं कमबॅक केलं. हलक्या त्याने सन्मान देण्याचं काम केलंय. 1 धाव इथे परिपूर्ण केली जाते. रोहितच्या बॅट मध्ये मात्र सिंगल येत आहे. टीम जाऊन पोहोचतय 6 या अंकावर. 6 रन स्कोरबोर्ड लागतायत. थोडीशी दमछाक होतोय. शेवटचा बॉल जयेश मागच्या मॅच मध्ये झंझावत पाहिलं होतं, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. शेवटचा बॉल अर्षद अंडर अप टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 2 धाबा तर अगदी सहज. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो, हा न करताना 3 धाबा वेगाने इथे पूर्ण केल्या जातात. षटक क्रमांक इथे समाप्त होतोय. एक टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 9 2 गडी बाद. 9 धावा. सध्या चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण हार्ड हिटर फलंदाज समोर दोन्ही सलामीला मात्र स्वस्तामध्ये माघारी परतवलंय. टीमची टोटल 9. जबाबदारी असेल जयेश करत जयू यांच्या खांद्यावर, परंतु हर्षदचं कौतुक करावं लागेल. सुपर गोलंदाजी केली. 9 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट्स प्राप्त केल्यात. आज 4 मेचा दिवस आपण पाहू शकतात. आंतरराष्ट्रीय अग्निशमन दल आज आपण पाहू शकतात. 9 धावा या स्कोरबोर्डवर. षटक क्रमांक समाप्त झाला. 1 गोलंदाज मार्कवर येते. गोलंदाज जागृत हा गोलंदाज मार्कवर येतोय. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली हर्षदनं, तशा प्रकारची इथे गोलंदाजी केली जाईल का, की चांगली पार्टनरशिप इकडनं बिल्ड केली जाईल. आज रोहितकडे संधी असेल हिरो बनण्याची, कारण मागच्या मॅच मध्ये दमखम दाखवला होता तो जयेश घरत या फलंदाजांना. संदीपजी पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी इथे उपस्थित होतात. त्यांचं सहर्ष स्वागत. संदीपजी पाटील साहेब सर्वांना ऊर्जा देण्याचं सातत्यानं कालच्या दिवसापासून ते काम करत आहेत.
अविनाशजी पाटील साहेब उपस्थित झाल्यात. राहुलजी बोडकरे साहेब हेही उपस्थित झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत आणि त्यांचं स्वागत करतायत चौकारांशी. चौका 4 धावा. राहुलजी मोडकरे साहेब उपस्थित झाले. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करेन संकेतजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. राहुलजी मोडकरे साहेब आमच्या व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. इथे षटकार येतोय. या 6 धावांची टीम जाऊन पोहोचेल. 19 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. यथोचित सन्मान केला जातोय आमच्या व्यासपीठावर. राहुलजी मोडकरे साहेब संकेतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपण पाहू शकतो. आता माणिकपूर अर्बन बँकेचे मात्र ऑफिसर त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. ते जयेश घरच्या बॅटमध्ये मात्र षटकार आलाय. मागच्या मॅचचा हिरो आणि तो फॉर्म कंटिन्यू ठेवताना आपण पाहू शकतात. जागृतवर हल्ले चढवले जात आहेत. पुन्हा एकदा क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जाते लॉंग स्टॉप रिजन मध्ये. वाईट बॉल. एकूण 5 धाबा ऍड केल्या जातील. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचतंय 24 रन्स 24 धावा. संघ अडचणीत होता. 9 धाबा आल्या होत्या. त्यानंतर संघाला सावरण्याचं काम सध्या केलं जात आहे जयेश गरजच्या माध्यमातून. खोलो टप्प्याचा चेंडू आहे. एकंदरीत खोदून काढता येतोय. 1 धाव कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगल नेते समाधान व्यक्त करतात. टीमची टोटल 25. हा चालेल. दे त्याला फक्त फोटो काढून ठेव. 25 450 टाकले ना अमाऊंट. हा 30 दे त्याला चेक. हा आकडा टाकून दे त्याला. हा तो चेक देऊन टाक. टीमची टोटल 25 25 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे 2 जागृत. रोहित सेन्सिबल क्रिकेट जास्तीत जास्त स्ट्राईक जयेशला देण्याचा प्रयत्न केला जातोय कारण जयेश हा डिटर फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी त्यांनी मात्र केली होती. 51 धावांचं झंझावत. टीमची टोटल 26 26 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आहे. पाटील परिवाराने मात्र हा चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आमच्या युवा खेळाडूंना. टीमची टोटल 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली पार्टनरशिप बिल्ड करत आहेत. उलटाच बॉल सोडणार नाहीये. आप बैल मुझे मार जैसी गेंद वैसी नसीहत. षटकार 6. 3 चेंडूवर 3 लगातार षटकार. 500 रुपयाचा कॅश प्राइज संदीपजी पाटील साहेबांच्या वतीनं असेल. टीम जाऊन पोहोचते 32 रन्स 32 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. 32 धावा स्कोरबोर्डवर षटक क्रमांक 2 शेवटचा बॉल असेल. 32 धावा. क्या बात आहे. सुपर. जागृत लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल कारण जयेश सारखा एक हार्ड हिटर फलंदाज इन्फॉर्म फलंदाज फुल टॉस चेंडू दिला तर सोडणार नाही आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 रन्स 32 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. संदीपजी पाटील साहेबांच्या वतीने मात्र कॅश प्राइज जरूर लावलं गेलंय. 3 लगातार षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज. 1 षटकार तर जरूर ठोकला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 रन्स. पहिलं षटक काय हाताळलं होतं हर्षदने फक्त 9 धावा. दोन्ही सलामीला मात्र स्वस्तामध्ये बाद केला होता परंतु जागृतवर हल्ले चढवले जातात. शेवटचा बॉल असेल. हलक्याने प्लेसमेंट पाहायला मिळते. 1 धाव परिपूर्ण डीपवरनं क्षेत्ररक्षक येतोय. 1च धाव असेल. बॅटिंग मात्र आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल. टीमची टोटल 2 षटकाची समाप्ती. दुर्गेश 11 जो इंदुमती स्मृती नावाने आज मात्र खेळताना आपण पाहू शकतायत. 33 धावा 2 गडी बाद.
चला मैदानाच्या आतमध्ये पाणी जाईल. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा बैंड बजा है बैंड बजेगा जश्न चला है जश्न चलेगा ये हो टकर वो हो टकर मायना रखेगा आइला रे आइला आत्तीचा माइला आइला रे आइला आत्तीचा माइला रंग चढ़ा है रंग चढ़ेगा बैंड बजा है बैंड बजेगा जश्न चला है जश्न चलेगा ये हो टकर वो हो टकर मायना रखेगा आइला रे आइला आत्तीचा माइला आइला रे आइला आत्तीचा माइला कहीं तू है कहीं ये है कहीं वो है कहीं डोले 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 रे जिया बात चली ऐसी चली धूम मची गली गली ऐसा तूने काम है किया कहीं तू है कहीं ये है कहीं वो है कहीं डोले 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 रे जिया बात चली ऐसी चली धूम मची गली गली ऐसा तूने काम है किया. थँक्यू सहर्ष स्वागत असेल. 2 षटकाची समाप्ती 33 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. जयेशने मात्र सूत्र आपल्या हातामध्ये घेतले आहेत कारण 7 चेंडूमागे 22 धावांचं योगदान आणि रोहितही त्याला चांगली साथ देतोय. 2 चेंडू आणि 2 धावांचं योगदान. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क हर्ष देतोय ज्याने मात्र 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. आणखीन एखादा विकेट्स प्राप्त करण्याचं मानस जरूर असेल. नजर असतील जयेश करत त्यांच्या विकेट्सवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या SS क्लब होईपाडा या टीमच्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 33. पहिल्या ओव्हर्समध्ये धावा आल्या होत्या फक्त 9 धावा. त्यानंतर हल्ले चढवले गेले 22 धावा अगदी खर्च केल्या. गोलंदाज हर्ष देतोय. आता पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलं. एकंदरीत दूरवर क्षेत्ररक्षण लावलं जाईल कारण 2 षटकाची समाप्तीला षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ होतोय. ऑन साईडला जास्त क्षेत्ररक्षण आपण 3 क्षेत्ररक्षक तैनात जरूर केले गेल्यात कारण फेवरेट झोन आहे जयेश करतांचा. तेच तर चेंडू परंतु दिशाहीन पंच दोन्ही हात समांतर करतायत. इथे गोलंदाजाला दंडित केला आहे. दिशेवर नियंत्रण असणं खूप गरजेचं असेल कारण तुमच्याकडे फक्त वेग असून चालणार नाहीये. 34 धावा या स्कोरबोर्डवर लागतात. 34 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज मार्कवर हर्षद लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. पण एकदा हलक्या हाताने का ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगली कॉलिंग असेल. एस नो अँड बेट हे शब्द खूप महत्वाचे आहेत. थोडी जरी गफलत होतोय तरी धावबाद होण्याचे चान्सेस फार प्रमाणात असतात. टीमची टोटल जाऊन पोहोचते 35 धावा या स्कोरबोर्डवर. रोहित त्याला चांगली साथ देतोय. स्ट्राईक देण्याचं काम सध्या रोहित करतोय. 23 धावांचं योगदान जयेश करतच्या बॅटमधून आल्यात. तदनंतर रोहितच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. चांगली बॅटिंग लाईन दुर्गेश 11 कडेही आहे. प्रथम सारखा एक चांगला फलंदाज अजूनही डगआउट मध्ये आहे. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा हर्षद. अजूनही करण निजाईन सारखा एक हार्ड हिटर फलंदाज डगआउट मध्ये. कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव परिपूर्ण होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 आणि 36 धावा या स्कोरबोर्डवर लागतायत. टीमची टीम मात्र काही जबरदस्त कामगिरी करताय. सातत्यानं प्रवीणजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम चांगली क्लिअरिटी सातत्यानं आपण पाहू शकतात. 36 धावा स्कोरबोर्डवर. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे. हर्षदवर हल्ले चढवले जात नाही कारण हर्षदने 2 महत्वाचे विकेट्स प्राप्त केले होते. जयेश करत समोर त्यांच्या बॅटमधनं मात्र 2 षटकार. स्विचेसचा प्रयत्न जरूर केला. यावेळेस चेंडूपोळीचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल येतोय.
हे चांगलं कमबॅक केलंय. एकंदर मागचं षटक थोडंसं महागडं षटक जरूर ठरलं होतं, कारण तब्बल धाबा खर्च केल्या होत्या. 22 पहिल्या ओव्हर्समध्ये 9 धाबा, त्यानंतर 22 धाबा खर्च केल्या. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचलंय 36 रन. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर जयेश घरत. ह्या बेस मात्र शॉर्ट आर्म फुलचा चेंडू वेट अँड वॉच केलं आणि चेंडूला सरळ डिस्पॅच केलंय. 6 धाब्यांसाठी येतोय खणखणीत दर्जेदार पाटील चषक षटकार. खेळाडूने आपण यायचं आहे. क्षेत्ररक्षक आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीमची टोटल 42 रन्स, 42 धाबा या स्कोरबोर्डवर. अख्खो टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. एकदा तेज तर राज चेंडू. यावेळेस मात्र विकेटचं पतन. 4 विकेटची नितांत आवश्यकता होती, तो विकेट्स प्राप्त केलाय. परंतु कौतुक करेल जयेश घरतचं, त्याने आपला रोल अदा केलाय. 29 धाबांची महत्वाची खेळ केलंय आणि 42 धाबा 3 गडी बाद. तर मैदानाच्या आतमध्ये प्रथम जातोय. प्रथमलाही चांगली कामगिरी करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये एक षटका त्यांच्या बॅटमध्येही पाहिला होता, परंतु आज लिडिंग लोड घ्यावा लागेल, कारण समोर रोहित ही तुमच्या समवेत असेल. परंतु कौतुक करेन जयेश घरतनं चांगली फलंदाजी केली. 29 धावांचं योगदान. पहिल्या मॅचमध्ये 51 धावांचं योगदान, कारण दोन्ही फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाले होते. त्यानंतर जबाबदारी घेतली होती. आता एक चांगलं यश म्हणजे तिन्ही जे फलंदाज बाद केलेत ना, ते एकट्या अर्षदचं कौतुक करावं लागेल. शेवटचा बॉल असेल. नवीन बॅटर्स प्रथम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची टोटल 42 रन्स, 42 धाबा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. शेवटचा बॉल. खूप चांगली लढत आपण पाहू शकतात. SS क्लब होईपाडा विपक्ष दुर्गेश 11, जो मात्र आज इंदुमती स्मृती या नावाने खेळतो या स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक हे दुसरं मार्गस्थ आहे. त्यानंतर हितांश युगांश 11 आणि आदिराज 11 वालिव ही दोन्ही संघ सज्ज असतील. 5 ओव्हर्स नंतर टॉसच्या दिशेनं या टॉस केला जाईल. हलक्या त्याने सन्मान दिला जातो. चांगले प्लेसमेंट इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. स्वतःला झोकून दिलंय. चेंडूला रोखलं गेलंय आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्यात. षटक क्रमांक समाप्त झाले 3. टीमची टोटल 44 धावा, 3 गडी बाद. हिरो नंबर, परंतु हिरो ठरवावा लागेल. कोण ठरेल या संघासाठी हिरो? मागच्या मॅचचा हिरो आलाय नितेश, जो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. सुपर कामगिरी केली होती आणि मागच्या मॅचचा हिरोला मात्र तंबूच्या आसाला पाठवलंय. आता जबरदस्त रोहित हिटमॅन सारखी कामगिरी करेल का? फक्त नावच उंचावलं नाहीये, तर दमखम दाखवावा लागेल. नितेश जो मागच्या मॅचचा ट्रम्प कार्ड गोलंदाज ठरला होता, चांगली बॅटिंग केली होती, तोच नितेश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. समोर रोहित वेट अँड वॉच क्षेत्ररक्षक आहे, परंतु मस्त कला दस्तक देऊन चेंडू झालाय फरार. पाटील चषक चौकार 4. निघाली थँक्यू. तिचे वाजकही आता सध्या रंगात येत आहेत, कारण टीमची टोटल जाम पोहोचलंय 48. 48 धावा स्कोर पडत. कुठेतरी घाई केली हर्षदनं.
आणि मस्तकाला दस्तक देऊन चेंडू झाला फरा 4 धाब्यांसाठी. टीमची टोटल 48-48 धावा स्कोर पडावं लागत आहेत. तिन्ही महत्वाचे फलंदाज हर्षदने बाद केल्या तर आता नितेशलाही चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा थोडशा आधीच बॅट फेले होते, धीम्या गतीने चेंडू आलाय. बाईचे संकेत पंच दर्शवत आहेत. बऱ्याच वेळानंतर ही बाईच्या स्वरूपात एक धाव येत आहे. टीमची टोटल 49 धावा या स्कोर बोर्डवर लागत आहेत. मागच्या मॅचमध्ये 51 धावा फक्त जयेशने केल्या होत्या आणि आता सांघिक कामगिरीला आपण पाहिले तर 49 धावा सध्या टीमची टोटल जाऊन पोहोचलंय. दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे. टीम उपस्थित आहे. हितांश युगांश 11 जो पिंक कलरमध्ये पिंक पॅन्थर उपस्थित झालाय. त्यानंतर आदिराज 11 वॉलिव टीम. आपण जर आला असेल रिपोर्टिंग करा. 5 षटकानंतर लगेच टॉस केला जाईल. या बेसमध्ये हवाई सफर येतोय प्रथमच्या बॅटमधनं डीप बॅकवर्ड केलच्या अगदी डोक्यावरनं षटका 6. थँक्यू सुपर तेजदार चेंडू आपण पाहू शकतायत. एक धाव इथे परिपूर्ण केली जात आहे. या एकीने टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचतंय ती 56 धावा. अब तक 56 धावा या स्कोर बोर्डवर लागत आहेत. टीमची टोटल षटक क्रमांक सध्या 4 मार्कस्थ आहे. 4 चेंडूची समाप्ती झालंय. रोहितच्या बॅट मध्ये एक 7 धावांचं योगदान तर प्रथमच्या बॅटमध्ये 9 धावांचं योगदान आलंय. चांगली पार्टनरशिप करणं बिल्ड करावं लागेल कारण दुर्गेश 11 हार्ड हिटर चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे परंतु समोरच्या टीम त्यानेही चांगली कामगिरी केली. SS क्लब होईपाडा षटक क्रमांक सध्या 4 मार्गस्थ आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात डीपीच्या माध्यमातून त्यांचंही सहर्ष स्वागत. एका बाजूने रोहित दुसऱ्या बाजूने प्रथम अशी जोडी. टीमची टोटल 56 धावा या स्कोर बोर्डवर लागत आहेत. कमीत कमी धाब्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल SS क्लब. पुन्हा एकदा जबरदस्त काही जबरदस्त पायावर गुडघ्यावर बॅलन्स ठेवला आणि चेंडूला मात्र भिरकावून दिला 4 धावांसाठी. सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा. टीमची टोटल 60 रन 60 धावा कंप्लीट झाल्यात. कमीत कमी धावा खर्च करावा लागतील SS क्लब होईपाडा टीमला. टीमची टोटल 60 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगले बॅटिंग दोन्ही बॅटर्स करतायत. लेडिंग लोअर अदा करतायत सध्या रोहित आणि प्रथम. कारण जयेश बाद झाला. आधी जयेश बॅटिंग करत होता तेव्हा त्याला जास्तीत स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला. आता स्वतः महत्वाच्या भूमिकेमध्ये रोहित हिटमॅन. त्याच्या समोर प्रथम गोलंदाजी मार्कवर नितेश. शेवटचा बॉल असेल 7 धावा या स्कोर बोर्डवर. शॉर्ट फायलिंग चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. येथे षटक क्रमांक समाप्त झालाय 4. टीमची टोटल दुर्गेश 11 61 धावा 3 गडी बाद. एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू म्हण ना. हे कसलं गाणं भूकंपच झाल्यासारखं वाटतंय. तुम्ही नादच केलाय
भरोसे वाले हो तुम, कोई भाव। थँक्यू सर्वांचं सहर्ष स्वागत. पाटील ब्रदर्स पुरस्कृती स्पर्धा पाटील चषक 2024 क्रिकेटचा रणसंग्राम. 4 षटकाची समाप्ती. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शेष आहे. या 6 बॉलमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न करेल SS क्लब होईपाडा, परंतु दुर्गेश 11 जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न करेल आणि एक मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न तेही करतील. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज मयूर. शेवटचं षटक काही चांगल्या रीतीने हाताळलं होतं. धावा डिफेन्स केला होता आणि तो आनंद जल्लोष साजरा केला होता. ह्या वेळेस मात्र कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक झेल खाली लॉंग चेस करावा लागलाय, परंतु अचूक कलेक्शन केलंय. विकेट क्रमांक 4 धक्का दुर्गेश 11 टीमला. मला जाती मी त्यालाच आणलं, तुझ्या ग पुण्याला आता मानलं. मला जाती. थँक्यू. सुपर डेझेवादन करतायत. ज्याला आवड आहे त्यालाच या मैदानावर आणलंय, बाकीच्यांना आणलं नाहीये. ते घरी बसून मॅच बघतायत. टीमची टोटल 61 61 धावा, 4 गडी बाद. रविकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे 5 चेंडू असतील. 61 धावा या स्कोरबोर्डवर लागल्यात. पहिल्या चेंडूवर मयूरने मात्र विकेट प्राप्त केलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. काही जबरदस्त झेल टिपला गेला, लॉंग चेंज करावं लागलं होतं, परंतु आय कॉन्टॅक्ट चांगलं होतं आणि सुपर झेल टिपला गेलाय. शेवटचे 5 बॉल आहेत. 3 लगातार षटकार. 500 रुपयाचा कॅश प्राईज जरूर लावलं गेलंय. संदीपजी पाटील साहेबांच्या वतीनं असेल ते कॅश प्राईज. खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम केलं. यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू डायरेक्ट हिट केला आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. प्रथम येतोय वापस. डाळिंबी रंगाची मिरचीच्या अंगाची मैना मी मुंबईची जायवा. थँक्यू. नवीन फलंदाज बनाच्या आतमध्ये दाखल झालाय करण. हाही हार्ड हिटर फलंदाज, परंतु चांगली कामगिरी करतील का? नाव असून चालला नाहीये तर दमखम दाखवावं लागेल. 2 विकेट जरूर प्राप्त केला. 1 धावबाच्या स्वरूपात बाद झालाय. डायरेक्ट हिट केला गेला. चांगली सुरुवात झालंय. शेवटचं षटक. डेड ओव्हरमध्ये चांगली कामगिरी सध्या करतोय मयूर. तितकीच मुळाची साथ मिळतंय क्षेत्ररक्षकाची. शेवटचे 4 बॉल आहेत. करण लेफ्ट हँड फलंदाज. एखादा हवाई स्ट्रोक पाहायला मिळेल का करणच्या बॅटमधनं? एक्स्ट्राच्या दाबात स्कोरबोर्डवर सध्या लागल्यात. 5 गडी बाद. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा गोलवरची मार्कवर शपलून करण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट रिझर्व्हमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. 1च धाव असेल. सिंगल टीमची टोटल धाव पोहोचले 62 रन्स. कौतुक करावं लागेल मयूरचं, कारण हात खोलण्याची संधी देत नाहीये. स्लॉग ओव्हर आहे, डेड ओव्हर आहे, हाणामारीचं षटक, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जात आहे. शेवटचे 3 बॉल आहेत. 3 मध्ये 10 धावा येत आहेत, तर 70 ओलांडली जाईल. 62 धावा स्कोरबोर्डवर. समोर रविकांतच्या बॅटमध्ये एखादा हवाई फायर येईल का, की इकडनं विकेट्स प्राप्त करेल मयूर हा गोलंदाज. शेवटचे 3 चेंडू असतील. 62 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. स्लोवर वन फसवा चेंडू. इथे सॅक्रिफाईस केलं जात आहे आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. चला नेक्स्ट बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आसमां को छूकर देखा तारों की करनी सवारी, चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. आसमां को छूकर देखा तारों की करनी. थँक्यू. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जातोय. अमित तांडेल जो मात्र उत्कृष्ट स्ट्रायकर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. मयूरने जर
विकेट घेतला. तर आता मात्र 500 रुपयाचा कॅश प्राईज संजयजी काका यांच्या माध्यमातून असेल त्यांच्यासाठी. त्यांचे काका आहेत लक्षात ठेवा. चला दोन्ही टीम आदिराज वालिव आणि पिंक पॅन्थर्स हितांश शुभांश 11 आपण या इथे दुसरा झेल टिपण्याची संधी होती. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आमचा चिमुडा मात्र त्याला वाटतं चौकार आलाय की काय तोही आतमध्ये गेला होता. 2 धावा इथे परिपूर्ण होत आहेत. आपण पाहू शकतायत रिप्ले 500 रुपयाचं मात्र कॅश प्राईज होतं. झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न केला होता. झेल निसटला गेला. त्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी आला. चांगलं क्षेत्ररक्षण त्यानंही केलं. 2 धावा अगदी रोखल्या गेल्यात. शेवटचा बॉल असेल. 64 रन्स. षटकार येतोय तर 70 डॉट जातोय तर 65 टार्गेट. षटकार षटकार अँड षटकार या शेवट गोड केलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय 70 रन्स. 71 धावांचा टार्गेट. चला दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. हितांश युगांश 11 आदिराज 11 वालिव दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या दिशेने या. हॅलो चला कॅप्टन टॉस साठी आदिराज वालिव अँड हितांश युगांश 11. चला दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. हितांश युगांश 11 आदिराज वालिव दोन्ही कॅप्टन्स या. आपणास विनंती असेल हॅलो चला दोन्ही कॅप्टन्स युगांश हितांश 11 आपण टॉस साठी या. त्यानंतर वालिव टीम कॅप्टन्स आपण टॉस साठी या. वालिव टीम मात्र उपस्थित झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. चला युगांश हितांश पिंक पॅन्थर्स लगेच या. टॉस केला जाईल. मान्यवांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बघा टीम आपण पाहू शकता शिस्तबद्ध टीम आदिराज 11 वालिव. टॉस होण्याच्या आधी जो काय प्रवेश शुल्क आहे तो जमा करून घेत आहेत. चला हितांश युगांश 11 थोडस घाई करा. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या मैदानावरती सहर्ष स्वागत आहेत. पाटील परिवार अर्थात पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2024 वर्ष दुसरं. सलामी जोडी लगेच आपण मैदानाच्या दिशेने पाठवा. टीम जास्त वेळ नका घेऊ नाही तर इथून ओव्हर्स अजून किती कमी. हॅलो हॅलो चला कॅप्टन थोडंसं घाई करा. हितांश युगांश 11 आदिराज 11 मात्र उपस्थित झालाय. वालिव टीम 72 टार्गेट. अथर्वजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या दिशेने या. सेवन्टी वन टार्गेट. 70 धावा झाल्यात. 71 धावांचा वाटला करायचा आहे.
पुढच्या मॅचचा टॉस नाणेफेक केली जाते. दोन संघ कॅप्टन तिथे पोहोचले. ओ टू टॉस का बॉस जिथे नितीन आहेत. थँक्यू. टॉस केला जातोय अथर्व पाटील साहेबांचे शुभ असते. एका बाजूने हितांश युगांश 11 आणि दुसऱ्या बाजूने आदिराज 11 वालिव या दोन टीम मध्ये असेल. सामना 5 षटकांचा असेल. छाप कॉलिंग केलंय. यस काट आलाय केंद्र युगांश हितांश वालिव टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. आउटफील्डचं तसं लेफ्टीला ॲडव्हान्टेज आहे इथे. तसं आम्ही 60 ते 65 इथपर्यंत थांबू. आयोजन नियोजन कसं वाटतं. ज्याप्रमाणे पाटील परिवारानं आयोजन नियोजन केलं ही स्पर्धा. सुंदर असं आयोजन आहे. टॉस जिंकल्याचा तुम्ही काय निर्णय घेतला असता. बॅटिंगच घेतली. आता बॅटिंग मनाच्या अनुकूल बॅटिंग आलंय. किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतील. तरी 70. आयोजन नियोजन कसं वाटतंय. हो. बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. टॉस जिंकलाय हिता युगांश 11. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने. आमचे साथी समालोचक आजच्या दिवसात बड्डे भाव तुमच्या मागेला. धन्यवाद नितीनजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक 2024. 71 धावांचा पाठलाग करायचा. टीम रेडी झाले. पहिले षटक हाताळण्यासाठी अमित तांडेल. सायकर एंडला मयूर. ऑफ स्टंपच्या 5 चेंडू होता. कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती आहेत. एक धावे चेंडूवरती पूर्ण 2 धावा या चेंडूवरती स्टार्ट केला मॅचला. 71 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. मयूर आणि दुसऱ्या बाजूला गौरव. मयूर आणि गौरव ही जोडी मैदानावरती सज्ज. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी अमित तांडेल. अर्नाळ्याचा संघ अर्नाळा एक्सप्रेस या नावाने परिचित खेळाडू. आता तिथून मिड ऑफला बीट करायचा होता. वाईटिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत जयेश करत. एक धावे चेंडूवरती पूर्ण करतोय. एका धाव्यावरती समाधान. 71 धावा. फार मोठा लांबचा पल्ला तिथून गाठायचा आहे टीमला. आणि तो पल्ला गाठताना सुरुवात कशी होते स्टार्ट कसं होतं त्याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. स्ट्रायकर एंडला आता गौरव. पुलटॉस बॉल गुड नॉट टेक्स 4 टेक. चौकार. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. चौकार. थँक्यू. पुन्हा तर धडधड धरून आहे पण या चौकारनं थोडीशी गालावरती लाली आले. चौकार टोकल्या. गौरव प्राईड साठी खेळायचं आहे. गौरव आहे प्राईड साठी खेळायचं आहे. अण्णाला खेळायच्या प्राईड साठी सन्मानासाठी खेळायचं आहे. गौरवच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू. झिंगाट बघूया. झिंगाट वरती लास्टला कोण डान्स करणार. टीम इथून इंदुमती स्मृती दुर्गेश 11 की दुसऱ्या बाजूला SS क्लब होलीपाडा अर्नाळा संघ. जसा आपण उल्लेख केला तर होलीपाड्याच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा अर्नाळा किल्ल्यामध्ये ज्याचं आयोजन नियोजन केलं होतं. नीटनेटकं आयोजन आणि सुंदर अशी स्पर्धा आपण गेल्याच आठवड्यामध्ये जी अनुभवली होती. आणि तिथून हा संघ मैदानावरती दाखल झालाय. होलीपाडा अर्नाळ्याचा संघ. 2 चौकार गौरवच्या बॅटमधनं आपण आतापर्यंत पाहिल्यात. 2 चौकार. या माईकचा आवाज नाही. माईकचा आवाज बघ. फरक नाही याचा बरोबर आहे. याचाच आवाज नाही. 2 चौकार आतापर्यंत बॅटमधनं आल्यात गौरवच्या. आणि हमला कोणावरती गेलाय. प्रमुख अस्त्र ट्रम्प कार्ड. तिथून मिसाईल आहे तर गौरव सांगतो इथून अँटी मिसाईल आहे. मिसाईल हवेतल्या हवेमध्ये मारा करतोय. क्रॉस बॅट आडव्या बॅटनं खेळायचं होतं. या चेंडूला मिस केलं. चेंडूला शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहेत दापलकावरती 1-1-11. दुर्गेश 11 अर्नाळा अर्थात इंदुमती स्मृती दुर्गेश 11 अर्नाळा वर्सेस SS क्लब होलीपाडा अर्नाळा. या 2 संघादरम्यानचा मॅच.
बॅटच्या कडेला लागतो प्लास्टिकच्या दिशेने चेंडू गेला धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव या चेंडूवरती पूर्ण 71 धावांचा वाटला करायचा आहे 71 टू विन. बरोबर जर आपण पाहिलं तर 13च्या म्हणजे 14च्या वरची सरासरी राखायची आहेत. पहिले षटक संपले धावा आहेत धावलकावरती 12 पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि धावा आहेत धावलकावरती 12 24 चेंडूचा खेळ आहे 59 धावा. एक दोन ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. मेरे दिमाग की बत्ती जली फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई रोड रोलर जगह पे क्या हुआ? तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. मैं निकला ओ गड्डी लेके. या पिक्चर मधला फेमस डायलॉग आहे अब्बी ठीक करतो. आता इथे ठीक करावं लागणार आहे. ठीक नाही ठाक ठीक करावं लागणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावा आहेत धावलकावरती 12 दोन्ही टीम मध्ये विचार विनिमय चाललाय. दोन फलंदाज मैदानावरती कंपॅरिझन जर पाहिलं तर सुरुवात हिंदुमती स्मृती अर्नाळा संघाची तितकी चांगली नव्हती. पहिल्या षटकामध्ये त्यानं 9 धावा केल्या होत्या 2 गडी गमावले होते आणि त्याला प्रत्युत्तर देताना होलीपाडा अर्नाळ्याचा संघ बालावरती आहे थोडंसं वर आहे. बालावरती 24 चेंडू आहे 59 धावांचा पाठलाग करायचा 15च्या सदस्यांना हा धावांचा पाठलाग करायचा. विकास दसकर आलाय गोलंदाजीसाठी पण मयूर आणि गौरव आपको डटकर खेळना है. विकास दसकर एका बाजूला आहे डटकर आपको खेळना आहे. तुम्हाला सुद्धा पाय घट्ट रोवून इथे खेळायचं आहे. मयूर आणि दुसऱ्या बाजूला गौरव गौरवच्या बॅटमधनं 2 चौकार 2 बाउंड्रीज आपण आतापर्यंत पाहिल्यात. तो स्ट्रायकर आहे गौरव 24 चेंडू 59 धावांची आवश्यकता प्रेक्षकांच्या नजर या सामन्याकडे आहेत. गौरवचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल विकेट आलाय. पहिल्या चेंडूवरती विकासनं टिपलाय एक विकेट. गौरव बाद. थँक्यू. नक्कीच डीजे वाल्यानं गाणं लावलं एक मोड आहे पहिल्या इनिंग मध्ये आला होता असाच मोड ज्यावेळेला 2 विकेट लवकर गमावल्यानंतर एक इनिंग आलेली होती जयेश घरची चांगली इनिंग. आता ती इनिंग साकारायची आहे. ती इनिंग साकाराय पण विकासने येऊन काय केले पहिला विकेट लवकर प्राप्त केलाय. पुढचा मॅच 2 संघ हितांश AS 11 आणि दुसऱ्या बाजूला वालिव संघ या 2 संघादरम्यान पुढचा सामना. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला हर्षद हितेश म्हात्रे एक असं क्रिकेटर आजही जर पाहिलं तर लेदर क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळ त्यांचा आपण पाहतोय. म्हणजे आता हितेश म्हात्रे म्हटलं तर कदाचित काही लक्षात येत नाहीत. बाली या नावाने सर्वांना परिचित असा हा खेळाडू आहे नावापूरचा आणि पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू आहे. चेंडूला खेळले चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. इट्स अ ह्यूज षटकार सिक्सर. गणपत बजाना काय को बंद किया. थँक्यू. हाय फटका केलाय पहिल्या चेंडूवरती हर्षदच्या बॅटमधनं सिक्सर षटकार आलाय. फुलरलँड डिलिव्हरी हाताळली गेली होती विकासनं आणि त्या चेंडूला सरळ पाठवला मिड विकेट डिझाइन मध्ये षटकाराच्या साह्यानं गुडघा थोडासा वाकवला थोडासा झुकवला आणि चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषा पार षटकार. या षटकारानं धावपालक धावून पोहोचला 18 वरती. आता बघूया
दोन्ही बाजूला दमखमवाली लढाई आहे. तसं एक गाणं वाजलं जाताना आ देखे जरा किसमें कितना है दम, तसा दमखमवाली लढाई आहे. किसमें कितना है दम, दमखम दाखवण्याची वेळ मैदानावरती आहे. विकास स्ट्रायकर एंडला आहे. हर्षद दमखम दमखम किसमें कितना है दम, बिलकुल बंदे में दम. चेंडू गेला सरला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. मेरे सीने में मेरे सीने में मेरे सीने में दिल मेरा तोरे की पिंजरे में. थँक्यू. बंदे में हे दम दमखम दमखम दाखवण्याचा प्रयत्न तिथे केला जातो. चेंडूला पाठवला चढाला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार. जर तिसरा षटकार येतोय, तिसरा सिक्सर इथे येतोय, तर तिसऱ्या सिक्सरसाठी तिसऱ्या या षटकारासाठी संदीपजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तिसरा सिक्सर, तिसरा षटकार, 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बोला संदीप. थँक्यू थँक्यू थँक्यू. हाय मॅच चालू आहे पुरा पडा. चला 2 षटकार, 2 सिक्सर, 2 षटकार. 6 and again 6. हो काय कॅच. हो प्रथमेशने टिपलाय हा अफलातून आउटस्टँडिंग झेल गॉन. यूपी वाला ठुमका लगाओ. हिरो जैसे हिरो बघा हा फटका खेळला होता हर्षदनं. 2 षटकार आले होते. तिसरा षटकार येणार होता आणि त्याच वेळेला आउटफील्ड मध्ये काय प्रयत्न तिथून झालाय. अफलातून प्रयत्न. पहिला तर थांबवलं, रोखलं आणि त्यानंतर झेलला टिपलं प्रथमेश. प्रथम सांगतोय, प्रथम नाम सुमके फ्लॉवर समजे की फायर असा. आणि एकदा जोरदार टाळ्या प्रथमेशच्या अटेम्प्टसाठी, या कॅचसाठी, या झेलसाठी. अफलातून कॅच. एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपण पाहतोय प्रथमेशने केला. कारण हा जर षटकार आला असता, हा सिक्सर या मॅचला वेगळं वळण देऊन गेला असता. जसं गाणं वाजलं होतं, एक मोड आला होता या मॅच मध्ये पण मोड आला होता. पण तिथून हा मॅच पुन्हा एकदा वळणार नाहीये याची काळजी प्रथमेशच्या या कॅचनं, या झेलनं घेतले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होता जागृत. 2 षटकारानंतर 1 विकेट. खऱ्या अर्थानं विकासच्या नावावरती विकेट आहे, पण त्याचं श्रेय 99% श्रेय प्रथमेशचं आहे. त्याने हा कॅच टिपलाय. कोलवटप्यात चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडू जातो मिडॉनला. रविकांत फील्ड करतील या चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा फलकावरती 25 25 धावा धाव फलकावरती आहेत. मयूर जो सलामीला आलेला फलंदाज अजूनही स्ट्रायकर एंडला आहे. मयूर चांगली बॅटिंग मयूर करतोय आणि तो आहे शेवटचा बॉल आहे. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. 25 धावा धाव फलकावरती आहेत. अच्छा लगा. फुलटॉस बॉल मिड ऑफला बीट करायचा होता. चेंडू चाललाय वाईट श्लोकापूर्ण क्षेत्ररक्षक जयेश बेगांना चेंडूवरती आलेत. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 12, या षटकामध्ये 14. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 26 पाटलाग 71 आहे. याचा अर्थ आता कहाणी राहिले ती 18 चेंडूवरती आणि धावा करायच्या त्या 45. पण मॅच बनवू शकतो. फक्त गाणं एक ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. 18 चेंडू आणि धावा करायचे 45. अच्छा लगा ना. मैं तुझे देख नहीं रही थी इसलिए तू कावरा बावरा हो रहा था ना. कावरा बावरा हो रहा था. थँक्यू. आणि त्याच वेळेला व्यासपीठावरती आगमन होते. काल आपण उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ज्यांना पाहिलं होतं पाटील परिवारातील एक सदस्य सन्माननीय अमोलजी पाटील यांची आगमन व्यासपीठावरती होतं. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. पाटील ब्रदर्स पाटील चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष. आणि आपल्या माहितीसाठी एक दुर्गेश 11 अर्नाळ्याचा संघ आहे इंदुमती स्मृती आणि दुसऱ्या बाजूला होलीपाडा अर्नाळा किल्ला SS क्लब होलीपाडा
हा संघ खेळतोय 18-45 मॅच. 18 चेंडू 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीमला 15च्या सरासरी धावांचा हा पाठलाग करायचा आहे. 2 हरणाऱ्यामधली झुंज याच्या अगोदर आपण पाहिले. आता पुन्हा एकदा 2 हरणाऱ्या संघामधली झुंज. थोडं शेवटच्या क्षणी फिंगर रोल केला, बोट थोडी फिरवली गेली, चेंडूचा वेग कमी केला, गती परिवर्तन केलं आणि बीट केलं गेलं. कारण त्या ॲक्शनमध्ये गोलंदाजी अमित तांडेल करतोय, त्याला रीड करणं थोडंसं कठीण आहे. थोडंसं रोल केला, बाहेरच्या दिशेने चेंडूला घेऊन गेले. हा कुटप्याचा चेंडू हुक करायचा होता. चेंडू वर गेला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक प्रयत्नामध्ये झेलं, सुटल्या. दुसऱ्या प्रयत्नामध्ये ते धाव गेलं. एक धाव. आता धावू की नको धावू? हे सगळं काही घडणार. रिप्ले जरी पाहिलं तर आखो टप्प्याचा चेंडू होता, हुकचा फटका टॉपेज लागला होता. शॉर्ट फायनलचे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते. झेल सुटलाय आणि झेल सुटत असताना धावाची संधी देखील निसटलेली आहे. आता स्ट्रायकरला जागृत स्ट्रायकर येणला आहेत. आखो टप्प्याचा चेंडू आत येणारा शरीरवेधी, थोडं शरीराच्या दिशेनं आत येणारा हा चेंडू होता. शरीरावरती आदळलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धाव्याने धाव फलक जाऊन पोचलाय तो 28. पहिल्या 3 चेंडूवरती आतापर्यंत पाहिलं तर फक्त एक धाव या 3 चेंडूवरती आले. आवाज आलाय बॅटच्या आतलीकडेचा आवाज आहे आणि पाठीमागे झेल टिपला आहे. विकेट क्रमांक 3, तिसरा विकेट बाद. मागचा चेंडू आपण बघितला, थोडासा आत येणारा चेंडू होता. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागला. तो एक मोमेंट, ज्या मोमेंटला प्रथमेशने तो कॅच घेतला, झेल टिपला आणि तिथून मॅच बदलला. त्या एका सिक्सरनं, एका झेलनं मॅच दुसऱ्या बाजूला टर्न झाला आहे तो. म्हणून एक क्षण असतो, एक वेळ असते, एक मोमेंट असतो जो मॅच बदलतोय. तो मोमेंट गली रिझर्वमध्ये चेंडू जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले. हे षटक आले. या षटकामध्ये धावा नाही आहेत. आतापर्यंत फक्त 3 धावा या षटकामध्ये आल्यात. 1 विकेट, 1 गडी बाद करण्यामध्ये अमित सक्सेस झालाय. जागृत आणि चैतन्य बॅट स्विंग जोरात होती. स्विंग अँड मिस. बॅट स्विंग फार जोरात होती. मिस केलाय चेंडूला. चेंडू थोडा बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा आहेत धावफलकावरती 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूचा खेळ उरलाय आणि 12 मध्ये 42 करायच्या. मागचं 3 धावांचं षटक आलेत. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने येऊया. बारा चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. धावा आहे धावफलकावरती 29. 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. गोलंदाजीसाठी करण निजाई 12-42
आता आव्हान पण मोठं झाले. आज किंग रन रेट वाढला गेलाय 12 वरनं 14, 14 वरनं 16, 16 वरनं आता जम केला तो 21. अभय चेंडू खेळले क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकास आले आता विकास नाईकच्या कॅच घेतलंय. चौथा विकेट, चौथा गडी बाद. बिजली खड़ी ये है बिजली खड़ी नैनो में चिंगारियां गरब बदन शोलों की लड़ी. थँक्यू. यानंतरचा होणारा सामना हितांश शिवांश 11 आणि वालीव टीम दोन्ही टीमला विनंती आहे. खेळाडू कक्ष आहे बरोबर आपल्या बाजूला. जर बरोबर जे व्यासपीठ पाहिलं तर त्याच्या उजव्या बाजूला राईट साईडला जर आपण पाहिलं तर खेळाडू कक्ष आहे. तर आपल्याला विनंती आहे हितांश शिवांश आपण या इथे बसण्याची व्यवस्था खेळाडूंना केलेली आहे. आपण इथे बसून मॅचचा आनंदी घ्या आणि पुढचा मॅच आपला संघाचा आहे. तर दोन्ही टीमला विनंती आहे आपण खेळाडू कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. कारण जो खेळाडू कक्ष आहे तो सगळ्यांसाठी आहे. त्याच्यामुळे ज्या टीम खेळणार आहेत व्हाईट बॉलचा इशारा होतो पंचाकडनं ज्या टीम खेळणार आहेत त्यांच्यासाठी आहे. तर या खेळाडू कक्षाच्या दिशेने आपण यायचं आहे. क्लीन बोल्ड बंटी बाद. अजून एक विकेट, अजून एक गडी बाद. आता मागच्या मॅचचा हिरो नितेश बॅटिंगला आलेत पण क्रमांक 7 मागे 7 आम्ही समजू शकलो होतो. मागच्या मॅच मध्ये त्याचा क्रमांक 7वा होता ठीक आहे. पण तिथे त्याने ती बॅटिंग केली होती ना तिथे 7 नाही तुम्हाला 3 किंवा 4 वरती या फलंदाजाला उतरवायचं होतं. तसं म्हणता परफॉर्मन्स मॅटर करतोय. बाकी खेळाडू होते ज्यांच्याकडे क्षमता होती पण जसा इन्फॉर्म फलंदाज होता त्याला लवकर खेळवलं गरजेचं होतं. आणि तो जर आला असता तर त्यावेळेला परिणाम वेगळा असतो, त्याचा इम्पॅक्ट वेगळा असता. डॉट बॉल पहिला चेंडू आपण बघतो फेस करत होते नितेश त्याचा परिणाम थोडासा वेगळा असता. बघा क्रिकेटचा खेळ असा आहे ना की जो इन्फॉर्म आहे सगळ्यात मोठं उदाहरण आता IPL मधलं आहे. जर आपण पंजाबचा संघ पाहिला तर तिथून अभिषेक शशांक सिंग क्रमांक 6, 7, 8 वरती यायचे. पण आज शशांक सिंगला पाहिलं तर 4 वरती येतोय, 5 वरती येतोय. का तर मागे काही मॅचमध्ये त्यानं परफॉर्मन्स केलाय, काही सामन्यामध्ये त्यानं खेळ दाखवलाय. याही सामन्यामध्ये तसं तुम्हाला करायचं होतं. या गोष्टी आहेत, हे डावपेच आहेत, या रणनीती आहेत, या खेळाचा भाग आहेत. फक्त बॅट अँड बॉलनं क्रिकेट नाही होत. क्रिकेट डावपेचानं होतं, रणनीतीनं होतं, स्ट्रॅटेजीनं होतं, डोक्याने खेळलं जात आहे. आणि ज्या वेळेला जो फलंदाज इन्फॉर्म आहे त्याला थोडंसं टॉप ऑर्डरला पाठवणं आवश्यक कदाचित होतं. जिथे हर्षद बाद झाले तिथे कदाचित क्रमांक असू शकले असता या खेळाडूचा. हवे चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि ते गडी बाद. झेल टिपलाय चांगला. अजून एक विकेट, 6वा गडी बाद. कोहलीपाडा अर्नाला. थँक्यू. 6वा गडी बाद झाला SS क्लब होलीपाडा अर्नाळ्याच्या संघाचा. आता 7 चेंडूचा खेळ आहे आणि 40 धावा करायच्या आहेत. 7 चेंडू 40 धावा. हे षटक जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात. आतापर्यंत 2 धावा करणनं या षटकामध्ये खर्च केल्यात. धावा आहेत धावफलकावरती 31, 31 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू आता गेला. आता व्हाईट बॉलचा इशारा होतोय. 2 धावा या चेंडूवरती ऍड होतील.
खाली राहिला, थोडासा चेंडू खाली राहिला, षटक पूर्ण होते. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धावा आहे धावफलकावरती. 33. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 चेंडूमध्ये 38 करायचे आहेत. एक धून, एक ब्रेक, ऐकू एक संगीत आणि पुन्हा एकदा येऊया या मॅचच्या दिशेनं. बंडा है और बंडा वाले याद है ना? फिर से आगे ले क्या बोलते कंपनी कमाए ले बहुत बनी, इनको लग रहा सारे बन रहे अगले लग रहे बहुत बनी. आप अच्छा दे मत कर आए बाप कट्टर 37 70 17 तक पहचान क्या अपने लिए लगे पूरे हो गए. 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. 38 धावांची आवश्यकता आहे. जयेश गरत गोलंदाजीसाठी सज्ज झाल्या. स्ट्रायकरला फलंदाज कृतिक. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळला, हवेत खेळला, थोडासा स्लॉक करण्याचा प्रयत्न प्रथम आलाय. प्रथमने चांगला झेल टिपलाय. विकेट पहिल्या चेंडूवरती गडी बाद. इतका वेळ नका जाऊन देऊ. जेव्हा फलंदाज बाद होतोय, मैदानाच्या बाहेर तो तोपर्यंत नवीन फलंदाज मैदानावरती जाणं अपेक्षित आहे. 7वा गडी बाद झालाय. अशाच सिच्युएशन मधनं नितेशनं तुमच्या संघाला बाहेर काढलं होतं, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेले. आता परिस्थिती आउट ऑफ कंट्रोल झाली आहे. म्हणजे जसं हिंदीमध्ये एक म्हण आहेत ना, अब पछताए होय क्या जब चिडिया चुग गई खेत. आता पस्तावून उपयोग नाही आहे. तो वेळ निघून गेले, टाईम तो निघून गेलाय. ज्या वेळेमध्ये ज्या टाईममध्ये तुम्ही मॅचला कदाचित परत आणू शकला असता, ती वेळ ती निघून गेलेली आहे. एक धाव बाईचा इशारा होतो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. फक्त औपचारिकता बाकी आहे. सामन्यामधली 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि पहिले 3ही सामने आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करताना, प्रथम फलंदाजी करताना जे संघ आहेत त्या संघाने पहिले 3 मॅचेस आता आपण पाहिलंय त्या जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आहेत. कॅच झेल टिपला गेलाय. जयच्या नावावरती अजून एक विकेट, अजून एक गडी बाद. 8वा गडी बाद. मयांक नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय. मयांक 2 चेंडूचा खेळ, 2 चेंडू फक्त औपचारिकता एक बाकी, एक फॉर्मॅलिटीला म्हणूया ते बाकी आहे. गॅपमध्ये चेंडू खेळलाय. विकास पोहोचतील चेंडूपर्यंत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतो. शेवटचा चेंडू आहे आणि इथून इंदुमती स्मृती दुर्गेश 11 हरण्याचा संघ आता तिसऱ्या फेरीमध्ये ज्या क्वालिफायच्या दिशेने जाताना एक पाऊल त्यानं पुढे टाकले, तो दाखल झालाय. इंदुमती स्मृती दुर्गेश 11 हरणारा संघ विजय होतं. अभिनंदन. दुर्गेश 11 हरणारा संघाने हाडला का MCC होलीपाडा हरणारा. काही डावपेच काही रणनीती तुमच्या चुकल्या. स्टार्ट तुम्ही मॅचला चांगला केला होता. पहिले 2 विकेट तुम्ही लवकर प्राप्त केले होते, पण कंट्रोल करू शकले नाही आहेत. मोठी धावसंख्या त्यांनी उभारली आणि त्यानंतर बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडं तुम्ही शफल केलं. जे टॉप ऑर्डरला काही